चर्चा होईल। भारत आणि रशिया भागीदारीने सातत्याने लवचिकता आणि अनुकूल क्षमता दाखवली। गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही द्विपक्षीय संबंध दृढ राहिलेत। हे अनेक वर्षांपासूनच्या परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे, असं डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं। ते भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्य आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं मॉस्कोमध्ये उद्घाटन करताना बोलत होते। भारत रशिया द्विपक्षीय व्यापार गेल्या 5 वर्षात 4 पटीने वाढून जवळपास 60 अब्ज डॉलर्सवर पोहोचलाय, असं जयशंकर यांनी सांगितलं। वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार 2021-22 मधल्या सुमारे 13 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून वाढून 2025-26 मध्ये जवळपास 60 अब्ज अमेरिकी डॉलर झालाय, असं म्हणाले। व्यापारातल्या या विस्तारासोबतच व्यापार तुटीतही तीव्र वाढ झाली आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधून घेतलं। हे असंतुलन दूर करणारं आपलं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं। हे असंतुलन दूर करण्यासाठी बाजारात सहज प्रवेश, आयात शुल्क आणि बिगर शुल्क अडथळे दूर करणं, मजबूत देय यंत्रणा आणि भागीदारी विकसित करणं, तसंच मजबूत देय यंत्रणा आणि व्यवसायातली वाढती भागीदारी आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापारात 100 अब्ज अमेरिकी डॉलरचं सामायिक लक्ष्य गाठणं उपायकारक ठरेल, असं त्यांनी सांगितलं। आंतर सरकारी आयोगाची परिणामकारकता वाढण्यासाठी जयशंकर यांनी 3 प्रस्तावही मांडले। भारतात उत्पादन प्रकल्प